पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पिंडदान का करावे? रामायणामध्ये, रामायणाच्या उत्तरकांडामध्ये कथा आलेली आहे। रावण हा सर्व राक्षसांना घेऊन सभेमध्ये बसलेला होता आणि त्या सभेमध्ये त्यानं असा विचार मांडला की या सर्व जीवामध्ये, मग ते मानव असो किंवा दानव असो, या सगळ्यांना फक्त एकाचीच भीती आहे आणि ती म्हणजे मृत्यूची भीती आहे। मग मृत्यू देणारा कोण आहे? तर मृत्यू देणारा यम आहे। त्या यमावरतीच आपण स्वारी जर केली आणि त्या यमालाच जर ठार मारलं तर मग आपल्याला मृत्यू कशाला येईल? आणि म्हणून रावणानं सर्व सैन्य घेतलं आणि यमपुरीवरती स्वारी केली। यमाच्या बरोबर घनघोर असं रात्रंदिवस युद्ध चालू राहिलं। त्यावेळेला यमाची अवस्था ही अतिशय मेटाकुटीला आली। रावणाच्या बरोबर घनघोर असं रात्रंदिवस युद्ध करून दमल्याच्या नंतर यमानं विचार केला की रावणाचा मृत्यू हा प्रभू रामचंद्रांच्या हातून आहे, पण विष्णू भगवंताने राम रूपामध्ये अजून अवतार घेतलेला नाही, जन्म घेतलेला नाही। त्याच्यामुळं आपण जरी मृत्यू देणारे असलो तरी या रावणाला मृत्यू देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं आता मार्ग काय काढावा? हा तर घनघोर असं युद्ध करू लागलेला आहे, असा विचार यमदेवाने केला। आणि मग यमदेवाने युद्धातून पळ काढला आणि कावळ्याचं रूप घेतलं। सगळ्या यमपुरीमध्ये रावण फिरला, पण कावळ्याच्या रूपातील यमदेव त्याला काही ओळखता आले नाहीत। मग हतबल होऊन रावण हा लंकेला निघून गेला। रावण लंकेला निघून गेल्याच्या नंतर यमदेवांनी पुन्हा स्वतःचं रूप धारण केलं, पण कावळ्याच्या रूपामध्ये रावणाच्या हातून सुटका झाली। तुझं रूप घेतल्यामुळंच मी वाचलो गेलो, म्हणून यमदेवांनी कावळ्याला वरदान दिलं की जे कोणी त्याच्या पितराचा 10व्या दिवसाचा पिंड तुला देणार नाहीत, त्या व्यक्तीला मी नरकामध्ये नेऊन टाकीन आणि 10व्याचा पिंड जे तुला देतील त्यांना मात्र सद्गती प्राप्त होईल, अशी ही कथा आहे। आणि म्हणून 10व्याचा पिंड हा कावळ्याला द्यावा असा नियम आहे। रामकृष्ण हरी।